नंतर ती बंदिस्त पाईपलाईन थांबली. मी हे यासाठी आठवण करून देतोय कारण त्यावेळी इथले जे आमदार होते बाळा वेगडे त्यांनी सांगितलेलं होतं, भारतीय जनता पक्षाचे आमदार होते, की सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे माणसं मारून हे शहराला पाणी न्यायला लागलेले आहेत. जर हे पाणी वाचवायचं असेल, पाणी त्यावेळी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी प्यायला नाही म्हटलेलं नव्हतं. शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की पवनेपासून पुण्यापर्यंत नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये कुठेही मोठं शहर येत नाही, गाव येत नाही, त्यामुळं प्रदूषण होण्याचा प्रश्नच येत नाही. नदी वाहती राहून दे, जे नैसर्गिक आहे त्या नदीचाही तो अधिकार आहे वाहतं राहण्याचा. आणि वाहत्या नदीतून तुम्ही पिंपरी चिंचवडला जेवढं पाणी घ्यायचं आहे ते प्यायला घ्या, आमचं काही म्हणणं नाही, पण ते आमच्या शेतातून आमच्या तालुक्यातून वाहत वाहत पुढं जाऊन दे आणि ते वाहत असताना त्यातलं थोडंफार पाणी आमच्या शेताला आम्ही उपसा करून घेऊन जाऊ आणि त्याचा पाझरामुळं आमच्या विहिरीला पाझर फुटेल, एवढी मामूली आणि माफक अपेक्षा होती. ज्या मावळ प्रांतानं महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवणाऱ्या रयतेचं राज्य निर्माण करावं अशी प्रेरणा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना झाली आणि त्यांना साथ देणाऱ्या मावळ प्रांतांना खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना तळाताच्या फोडाप्रमाणे जपलं मावळ प्रांतानं. त्या मावळ प्रांतातल्या शेतकऱ्यावर इथल्या डोंगरावर पडलेल्या पाण्याचा अधिकार मागण्यासाठी 3 लोकांचा बळी द्यावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. त्यावेळी बाळा वेगडे म्हणाले होते की मी सरकार बदललं तर हे आम्ही सगळं बदलू. असं म्हणणारे बाळा वेगडे आज तोंडाला लावलेलं कुलूप उघडायला तयार नाही. त्या काळामध्ये आंदोलकांच्या बरोबर आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत आणि तेच आज बैठका घेत आहेत आणि बंदिस्त पाईपलाईन करून पिंपरी चिंचवडला पाणी कसं नेता येईल याचा विचार करतात. पिंपरी चिंचवडच्या जनतेच्या प्रेमाखातर नव्हे तर या बंदिस्त पाईपलाईनमुळं जो हजारो कोटी रुपयाचा चुराडा होणार आहे त्यातली टक्केवारी आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्याशिवाय आपली गरिबी हटणार नाही. या सगळीसाठी हा सगळा आटापिटा चालू आहे. नाहीतर एका बाजूला उदाहरण द्यायचं भगीरथाचं की ज्या भगीरथानं गंगेला पृथ्वीवर आणलं आणि दुसऱ्या बाजूला वाहती गंगा थांबवायची आणि पाईपमधनं पाणी न्यायचं, हा कुठला आला न्याय? आणि यामुळं मावळ तालुक्यातली शेती संपून जाणार आहे.